शरीराच्या एखाद्या भागाला, पायाला, अंगठ्याला, करंगळीला किंवा पोटरीला, क्वचित गुडघ्यापर्यंतच्या अर्ध्या पायाला गँग्रीन होणं म्हणजेच संबंधित रुग्ण स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही असंच होतं। विशेषतः मधुमेहामध्ये रक्तातील साखर अनियंत्रित झाल्यामुळे हे होतं। जर संबंधित रुग्ण व्यवस्थित काळजी घेत असेल, पथ्य पाळत असेल आणि वेळेवर योग्य उपचार घेत असेल तर तो गँग्रीनमधून पूर्णपणे मुक्त होऊ शकतो। मात्र रुग्ण वेळेवर उपचार घेत नसेल, पथ्य पाळत नसेल तर सुरुवातीला पायाचा अंगठा, त्यानंतर बोट, मग पाऊल, त्यानंतर संपूर्ण पाय, क्वचित प्राण सुद्धा गमावण्याची वेळ येऊ शकते। विशेषतः मधुमेह, स्थौल्य, विविध प्रकारची व्यसनं, आवड म्हणून किंवा नाईलाजाने सतत बाहेरचं खाणं, अशा व्यक्तींनी सदा सर्वत्र सावध राहिलं पाहिजे। गँग्रीन युक्त रुग्णांनी प्राथमिक स्वरूपात आयुर्वेदातील काय उपचार करावे तर सर्वप्रथम गँग्रीनग्रस्त भागाला त्रिफळा चूर्णाच्या काढ्याने धावन करावं, म्हणजेच तो भाग त्रिफळा काढ्याने धुवावा। 2 चमचे त्रिफळा चूर्ण 1 लिटर पाण्यात घेऊन ते उकळून त्याचा काढा करावा आणि मग गाळून त्या स्वच्छ काढ्याने संबंधित गँग्रीनग्रस्त भाग धुवावा। स्वच्छ उच्च दर्जाच्या कॉटनने तो भाग त्यानंतर पुसून काढावा। मग म्हणजेच एलादी तेल त्या ठिकाणी लावावं। रात्री झोपताना शतधौत घृत लावावं। अशा प्रकारे यामध्ये सुरुवातीला त्रिफळा काढ्याने व्रण धुण्यामुळे व्रणधावन आणि शोधन होतं। त्यानंतर एलादी तेलामुळे व्रणरोपण होतं, म्हणजेच ती जखम भरून येण्यासाठी, हिलिंग प्रोसेस होण्यासाठी मदत होते। आणि शतधौत घृतामुळे व्रणाचं प्रसादन होतं, म्हणजेच त्वचेचा तेथील वर्ण प्राकृत येण्यासाठी मदत होते। अशा प्रकारे ही गँग्रीन करता परिपूर्ण अशी चिकित्सा आपल्याला म्हणता येईल। गँग्रीनमध्ये पू जास्त असेल तर कणकेच्या गोळ्यात थोडं टंकणखार मिक्स करून त्याचं पोटीस करून युक्तिपूर्वक त्याचा शेक गँग्रीनग्रस्त भागाला देण्यात यावा। मधुमेहामध्ये शर्करा जास्त असेल तर मात्र पोटीसचा शेक देऊ नये। मधुमेह असेल आणि गँग्रीन झालेला असेल तर बेलाच्या पानांचा काढा करावा। 10 बेलाची पानं 1 कप पाण्यात घेऊन त्याचा काढा करणे, अर्धा कप करणे, मग गाळून सकाळ संध्याकाळ 2 वेळा तो घेणं यामध्ये अपेक्षित आहे। योग्य प्रकारे उपचार गँग्रीनमध्ये केले तर यामध्ये विशेषतः आयुर्वेदीय औषधोपचार, आरोग्यवर्धिनी, महागंधक रसायन, कैशोर गोकुळ, लाक्षादी गोकुळ, मोतीयुक्त कामधुता ही आणि अशा प्रकारची अनेक औषधे तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने घेतली तर त्याचा निश्चितपणे खूप छान प्रकारे उपयोग होतो। गँग्रीनमध्ये अगदी डोळे झाकून घेण्यासारखं आयुर्वेदातलं औषध म्हणजेच महातिक्तक घृत हे औषधी तूप सकाळ संध्याकाळ 2 वेळा 1 चमचा अनुषापोटी घ्यावं। गँग्रीन झालेला भाग कालांतराने काळा व्हायला सुरुवात झाली तर संबंधित भाग कापावा लागतो। त्यामुळं योग्य वेळी आधीच लक्ष देणं, पथ्य पाळणं खूप आवश्यक आहे। यामध्ये पथ्य पाळणं काय अपेक्षित आहे तर ज्वारीची भाकरी, मुगाचं वरण, उकडलेल्या बिनमिठाच्या भाज्या, पांढरे खरबूज, ताडगोळे, अंजीर असा सात्विक आहार असावा। गँग्रीनमध्ये सर्वात मोठा मित्र म्हणजे त्रिफळा चूर्ण किंवा त्रिफळा काढा। हे त्रिफळा चूर्णाचा जो काढा आहे व्रण धावण्यासाठी त्याचा उपयोग होतोच, मात्र हे चूर्ण पोटातून सुद्धा घेण्यात यावं, कारण ते रसायन आहे। गँग्रीनमध्ये प्रतिकार शक्ती जी कमी झालेली असते ती यामुळे भरून येण्यासाठी मदत होते। नैसर्गिकरित्या त्यामुळे जखम बरी होण्यास मदत होते। गँग्रीनचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे मीठ। मिठाचं लोणचं, पापड, खारट पदार्थ, या व्यतिरिक्त तिखट, मसालेदार, चमचमीत पदार्थ, वारंवार बाहेर जेवण करणं, शंकास्पद अन्न, शिळे अन्न
हे सर्व टाळावं. पंचकर्मातील रक्तमोक्षण म्हणजेच जलौकावचरण, जळू लावणे, लीच थेरपी, गँग्रीनमध्ये याचा खूप छान प्रकारे उपयोग होतो. गँग्रीन विविध कारणांनी होऊ शकतो. यामध्ये स्थौल्य, मधुमेह, धूम्रपान, मद्यपान आणि विविध प्रकारची व्यसनं, हे सगळं होत असताना झालेली छोटीशी जखम किंवा त्या ठिकाणी आलेली सूज, दीर्घकाळ त्याकडे केलेलं दुर्लक्ष, याचीच परिणती पुढे गँग्रीनमध्ये होऊ शकते. म्हणून सुरुवातीलाच दक्ष राहून त्या संदर्भात उपचार घेणं, पथ्य पाळणं अपेक्षित आहे. धन्यवाद.